नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय गोदरेज नंबर 1 आणि सोसायटी मसाला टीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. बकुळ सोसायटी बांद्रे पूर्व या ठिकाणी आलेले आहोत. नीना प्रफुल्ल पानगावकर या वहिनींना भेटून त्यांना बोलतं करणार आहोत, ऐकणार आहोत. नीना वहिनींनी आजपर्यंत केलेली मेहनत आणि त्याचबरोबर त्याला प्रफुल्ल रावांनी दिलेली साथ, पानगावकर कुटुंबात काय दडलंय चला जाणून घेऊया. बोलतं करूया नीना वहिनींना. नमस्कार नमस्कार नमस्कार. क्या उखाणा. रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास, बर. प्रफुल्लचं नाव घेते तुमच्यासाठी खास. अरे वा, काय गंमत आहे बघा. 14 वर्षात किती वेळा राधा रुसली आणि किती वेळा कृष्णाला हास म्हणावा लागला. द्या ओळख करून. प्रफुल्ल नमस्कार. माझा आधुनिक गोपाळराव. अरे वा. आधुनिक गोपाळराव, किती मस्त वाटलं. हो मी घरात आनंदी आहे. आनंदी पण आहे आणि गोपाळ पण. म्हणून मी म्हटलं ना. द्या ओळख. या माझ्या सासूबाई. नमस्कार. नमस्कार. ही आई. नमस्कार. माझी नणंद. नमस्कार. हे माझे मोठे दीर. नमस्कार. हे दोघेही मोठे दीर आणि जाऊचे. नमस्कार. धाकटे दीर. ह्या दोघी माझ्या असिस्टंट आणि मधली माझी मोठी बहीण. अरे वा, नमस्कार नमस्कार. आणि नून आजी आणि बाबा हो हो हो. आमचे शेजारी भैया आहे आणि माझा भाऊ हो हो हो. डॉक्टर नमस्कार. गांधी. चला, सगळ्यांची ओळख झाली, सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठली शाळा तुमची? पिंपरीची हिंदुस्तान अँटीबायोटिक्स. आणि तुमची? माझी हिंदी विद्यालय हायस्कूल गिरगाव ठाकूर. गिरगाव. म्हणजे तुमचं सगळं बालपण मुंबईतलं? हो हो. आणि तुमचं पुण्यातलं? पुण्यातलं. मग तुमची ओळख कशी काय झाली? आमचं अरेंज मॅरेज. कोणी सुचवलं स्थळ? आमचे एक कॉमन फ्रेंड होते, त्यांनी सुचवलं. त्यांनी मला बघितलं आणि काय सावळी होते, पण MSc केलेलं होतं. मुलांच्या अभ्यासाची काही पुढे काळजी पडणार नाही असा सुज्ञ विचार करून होकार दिला. माझी पहिली अट होती की मुलगीनी हे असावं, सायन्स ग्रॅज्युएट असावं. अशी तुमची अट होती? हो. आणि मला तशी मिळाली, डबल ग्रॅज्युएट मिळाली. का म्हणजे असं का, अशी का अट होती? म्हणजे काय की मी कॉमर्सचा ग्रॅज्युएट, म्हटलं बायको सायन्सची असावी हा दृष्टिकोन. तशीच मिळाली आणि तशीच मिळाली आणि लगेच होकार देऊन टाकला. तुम्ही? हो. मग आता मला सांगा, लग्न झालं, दोन्ही कुटुंब होती, मुंबईत झालं की पुण्यात? पुण्यात. पुण्यात. आता हे सगळा पुढचा प्रवास, त्याच्याविषयी आम्हाला ऐकून घ्या. आल्याबरोबर तुम्ही ओळख करून देताना आधुनिक गोपाळराव असा उल्लेख केला. सांगा कशी झाली सगळं? ह्यांच्या मनात कुठेतरी होतं की एक आपण पण व्यवसाय करावा, पण तेव्हा काही कारणाने जमू शकत नव्हतं ते. तर त्यांना जाणवलं की माझ्या ह्याच्यात तेवढी उर्मी आहे की तेवढी म्हणजे माझं तेवढं थिंकिंग आहे की मी काहीतरी व्यवसाय करू शकते. तर त्यांनी मला मोटिवेट केलं आणि सांगितलं तू कर, मी तुला सपोर्ट करतो म्हणून. कुठला होता यांच्यातला स्पार्क की तुम्हाला वाटलं होतं की या अशा पद्धतीच्या व्यवसाय? तिची बेसिकली धडाडी मला आवडली. जे व्यवसाय करायला एक धडाडी लागते ना, एक रिस्क घ्यायची कॅपॅसिटी. आणि बेसिकली ती नोकरी करता मला असं वाटलं नाही की ती कोणाच्या हाताखाली काम करू शकेल. का असं वाटलं? स्वभाव? तिचा धडाडी स्वभाव होता थोडासा. आणि पण शांत असतील ना ते, असे चिडत वगैरे नसतील? थोडाफार शांतता राहावंच लागतं. काय गोड हसल्या आहेत माहितीये त्या हसण्यामध्ये ना सारं काही दडलेलं आहे. बघा, प्रतिक्रिया सुरू झाल्या. खरं बोल, हीच वेळ आहे आता खरं बोलण्याची. माझ्या जे व्हायब्रेशन्स होते त्याचे ते शॉक ऑब्झर्वर होते, म्हणजे समजून घ्या आता. ते त्यामुळे जास्तीत जास्त झटके त्यांनाच बसत होते. आता ह्या गोपाळरावांचं महत्त्व सांगताना पहिला मी एक गोष्ट सांगेन की बऱ्याच एकदा मला म्हणजे जेव्हा मी हा व्यवसाय सुरू केला
तेव्हा माझ्या लक्षात आलं की बरेच जण मला फीडबॅक देतात की स्वस्तातली खेळणी बनव. त्यामुळे मग मी थोडीशी स्वस्तातली खेळणी बनवली. माझ्याकडे स्टाफ होता. खेळणी खपत नव्हती, पण त्यांना काहीतरी काम द्यायचं म्हणून मी तो प्रोडक्शन करत राहिले. आणि एक क्षण असा आला की मला जाणवलं हे काही खपत नाहीये. मग खेळणी तयार करायचा व्यवसाय तो. व्यवसाय. हा. आणि तो करत असताना लक्षात आलं की हे काही खपत नाहीये. 3-4 पोती खेळणी डोनेट करावी लागली. त्या दिवशी मला असं थोडंसं मनात डोनेट करायला लागली. मला आनंद झाला, पण आपला निर्णय चुकला ह्याच्याबद्दल मला थोडंसं दुःख पण झालं. पण त्याने सांगितलं हे लर्निंग असतं की नेमकं काय करायचं ह्याच्यातनं तू शिकतीयस. असा हा माझा गोपाळराव आहे. काय झालं हो तेव्हा? जेव्हा हिने सुरुवात केली तेव्हा काही लोकांनी सांगितलं की स्वस्तातले खेळणी बनव. काही दुकानदारांनी असं फीडबॅक दिलं होतं की नाही हे थोडं तुमचं महाग आहे किंवा ह्याच्यापेक्षा काहीतरी इंडियन फरमध्ये वगैरे असं काहीतरी बनवा. तेव्हा मग ते आम्हाला तेव्हा असं मार्केटिंग तेव्हा असं काय नव्हतं किंवा असे आजकालचे जे स्टार्टअप्स वगैरे असतात तसं काय तेव्हा नव्हतं. तर जेव्हा हिने काही बनवलं तर ते लोकांना सगळ्या लोकांना आवडलं नाही. ते त्याच्यामुळे मग ते थोडंसं नुकसान झालं आणि जे सुरुवातीला एवढं नुकसान झालं त्याच्यामुळे थोडीशी ती अपसेट होती. त्याच्यामुळे मग मी तिला खूप समजावून सांगितलं की ह्याच्यातनं तू काय शिकलीस ते फार महत्वाचं आहे. आणि मग पुन्हा सुरू केला. पुन्हा सुरुवात केली. हो. ते कधी किती गॅप घेऊन केलं की कसं? नाही, ती प्रोसेस एकदा बिझनेस सुरू केल्यावर ती कंटिन्युअस प्रोसेस राहिलीच. म्हणजे अप्स अँड डाऊन्स बरेच आले, पण असं कधी वाटलं नाही की आता आपण इथून बॅकआउट व्हावं म्हणून. आता किती जण आहेत तुमच्याकडे? आता माझ्याकडे साधारणतः 16 जण आहेत. 16 जण काम करतात. आणि कुठे करता हा व्यवसाय तुम्ही? हा मी माहीम इंडस्ट्रियल इस्टेट्स करते माहीमला. आणि खेळणी खेळणी, लहान मुलांची खेळणी? हा खेळणी टॉईज बनवते. आणि आता माझा एक नवीन प्रोजेक्ट आहे की एज्युकेशनल टॉईज. असं एक सगळीकडे कन्सेप्ट यायला आहे की लर्न विथ फन. तर त्या दृष्टीने मला असं वाटायला लागलंय की आपण रेग्युलर खेळणी जर बनवली पण काहीतरी इनोव्हेटिव्ह बनवली तर मुलांना पण काहीतरी एक मिळेल, कन्सेप्च्युअल डेव्हलपमेंट करता येईल आपल्याला असं वाटायला लागले मला आता. आणि तुम्ही करायला सुरुवात केली आहे. म्हणजे तो एक फीडबॅक घ्यायला सगळ्यांना. आता या सगळ्या व्यवसायात त्यांची साथ कशी असते? आता तो फुल टाइम साथ आहे. फुल टाइम? पूर्वी नोकरी करतो जसं तुम्हाला सांगितलं तसं मी 36 वर्ष नोकरी केली आणि एक 6 महिन्यापूर्वी नोकरी सोडून दिली मी आणि फुल टाइम जॉईन केलेलं आहे आता. छान वाटत असेल ना तुम्हाला? फारच छान वाटतंय. म्हणजे मार्केटिंग हा माझ्याकडे नवीन विषय होता. म्हणजे कधी मी तर टेबल खुर्ची जॉब केला, सिटिंग जॉब केला इतकं वर्ष. अकाउंट्स फायनान्समध्ये मी वरच्या लेवलपर्यंत जाऊन काम केलं आणि नंतर मग असा विचार केला की आता बस झालं नोकरी, पुष्कळ वर्ष नोकरी केली. आता आपण आपला व्यवसाय सांभाळावा आणि आपण नोकरी देऊया आणि आपण नोकऱ्या देऊया. आपण काय आहे ते मार्केटिंग हे मला थोडंसं वेगळं फील्ड वाटलं की जिकडे मला काम करावंसं पुष्कळ वर्ष वाटत होतं. माझ्या ऑफिसमध्ये लोकांचं बघून वगैरे सुद्धा असं मला वाटत होतं की आपण पण मार्केटिंगमध्ये थोडं काम करायला पाहिजे. म्हणून आता मी स्वतः मुंबईच्या बाहेर जातो, हैदराबादला जातो, बँगलोरला जातो. इतक्या ठिकाणी आता खेळणी जातात? हो, ती जातच होती पण फक्त डिस्ट्रीब्युटरच्या थ्रू जात होती. आता हे स्वतः मार्केटिंग करतात. स्वतः मार्केटिंग आम्ही करतो. साधारणतः किती ठिकाणी जाते मग आता? हे पुणे, हैदराबाद, बँगलोर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, सगळीकडे. किती वर्षाचा संसार सहवास? 33. आज या 33 वर्षात मागे वळून बघताना काय सांगाल यांच्याबद्दल? नाही, ती लगेच आल्याबरोबर लगेच आमच्या कुटुंबात सामावून गेली. लगेच ट्युनिंग पटकन जुळलं की म्हणजे असं आम्ही लग्न झाल्यावर ठरलं की बाबा कोणीतरी एकाने बिझनेस करायचा. तुम्हाला दोघांनाही खूप शुभेच्छा. पण या शुभेच्छांबरोबरच एक घरातलं आत्ता एक आव्हान आहे. घरात काही चिठ्ठ्या आम्ही लपवून ठेवल्या. 1 मिनिटाची वेळ आहे. 1 मिनिटामध्ये त्या चांदीच्या अन्नपूर्णा जी ठेवलेली आहे तिथपर्यंत तुम्हाला पोहोचून ती घेऊन यायची आहे. तुम्ही सगळे सांगू शकता जगाचा नकाशा. नेतृत्वाची गुरुकिल्ली. 30 सेकंद झाली. 34, 35, 36, 40. व्हायचं पुढे जायचं. मनातल्या मनात वाचतायत. व्यायामाची सायकल. गुरुकिल्ली. तुमची मदत नको देत. 10, 9, 8, 7, 6, 5, 4. तिथेच वाच. डिअर मॉम. 2, 1. डिअर मॉम.
वेळ संपली. अभिनंदन, चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. चांदीची तुळसही तुमच्या घरात आली. अभिनंदन. आणि ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुम्हाला मिळाली. अभिनंदन. नमस्कार. तुम्हाला सगळ्यांना या दोघांबद्दल बोलायचं आहे, बोलायलाही मिळणार आहे. फक्त आत्ता जरा हे आरोप कुठले झालेत का काय हे एकदा बघूया. हां, कोणी असतील आरोप असं वाटतंय तुम्हाला माऊली? असू शकतात. असू शकतात. तुम्ही खूप उदार आहात. तुम्ही संसार उत्तम केला. फक्त एक छोटंसं एक ह्यांचं म्हणणं आहे, स्वभाव मात्र फेकेखोर आहे. हां, एक तक्रार आली आहे थोडीशी. हळूहळू एक एक शब्द यायला लागला. अडचणींवर मात करण्याची क्षमता थोडी वाढवली पाहिजे असं वाटतं. हां, बघा सूचना आहेत या. चालेल ना, काही हरकत नाही. चांगली सूचना आहे. चांगली सूचना. चांगली सूचना आहे. स्वतःसाठी मात्र तुम्ही वेळ काढत नाही. ते मी मान्य करेन. आरोग्याकडे लक्ष द्यावं. ती बहुतेक करून माझ्या नवऱ्याने केलेली सूचना असणार आहे. त्याने नाही हो काय लिहिलंय. कामाचं प्रेशर खूप घेता तुम्ही, खूप दडपण घेता, ते जरा कमी करा अशी एक सूचना आहे. आणि 4 चौघात यांनी सूचना केली आहे की अजून थोडं बोल्ड व्हायला पाहिजे. दुसऱ्यांवर पटकन विश्वास ठेवता. बरोबर आहे. वक्तशीरपणा पाळला पाहिजे अजून. ओके, हां, ग्रँटेड, टेकन इन टू कन्सिडरेशन. इतकं सगळं शिकता, थोडं ड्रायव्हिंगही शिका, त्याची त्यांना मदत होईल. कधीच नाही. कधीच नाही. बहुतेक करून आमच्या सारख्याने केलेली सूचना असणार असं. अरे नाही नाही. जरा तुमच्याबद्दल काय म्हणतायत तेही ऐकूया. ऐकूया ना. बिल्डिंगच्या सार्वजनिक कामात सुद्धा आपण फार लक्ष घालता. हो हो ना. तुम्ही व्यावसायिकता वाढवली पाहिजे अशी एक सूचना आहे. एक विनंती आहे तुम्हाला, बर. आपण डाएट फार करता ना, ते कमी करावं. कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होणं आवश्यक आहे. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा सर्वांना एकत्र बोलावून घरगुती कार्यक्रम जरा वारंवार करा अशी एक सूचना आहे. बरं, या सगळ्या सूचनांबद्दल किंवा ज्या ज्या काही त्यांच्या मनातल्या गोष्टी आहेत ते बोललेले आहेत, तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या गोष्टी? आता जे चांगल्या गोष्टी बोलल्या आहेत त्याच्याबद्दल तर काय हेच नाही आहे. पण हेकेखोरपणा तर म्हणाल तर आहे, थोडासा आहेच, नाही असं नाही आहे. वर्क प्रेशर, थोडेसे तिकडचे प्रॉब्लेम्स, ते तिथेच सोडून कधी कधी येता आलं नाही. ते आलं पाहिजे. ते आलं पाहिजे. तर आणखी छान जाणवतंय. होईल. हो, अजून जाणवतंय ते. पण कधी कधी ते घेऊन आल्यामुळे थोडंसं तो इम्पॅक्ट राहतो थोडासा. ते हे थोडासा शिकलं बदल पाहिजे. व्हायला पाहिजे. ऑन ऑफ करायला शिकलं पाहिजे. लवकरात लवकर सुरुवात करा ते ऑन ऑफ करायला. झालीये. झाली आहे. अरे वा, तुमचं काय म्हणणं आहे? ती थोडासा जो स्वभाव आहे तिचा, खरं म्हणजे त्या स्वभावामुळे ती बिझनेस करू शकली असं मला वाटतं. आनंदी गोपाळ हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होतो आहे. सहकुटुंब सहपरिवार आपल्याला जाऊन हा चित्रपट बघायचा आहे. कारण त्यामध्ये सुद्धा ना, आत्ता तुम्ही जे नेमकं बोलता आहात आजच्या काळातलं, हे 1850 त्या काळामध्ये किंवा 1800च्या शेवटच्या काळात कशा पद्धतीने ते एकमेकांना समजून समाजाच्या विरोधात प्रसंगी जाऊन त्यांनी कसं त्या माऊलीच्या पाठी उभे राहिलेत गोपाळराव, आणि त्यांचं कसं एकंदरीत प्रवास आहे, हे सगळं मी आता जे काही ऐकतोय, प्रोमो बघतोय, मी उत्सुक आहे तो चित्रपट बघण्यासाठी. पण तुम्ही सगळ्यांनी नक्की बघावा अशी माझी विनंती आहे. आता एक चित्र काढायचं आहे तुम्हाला. पहिलं चित्र तुम्ही काढायचं आणि घरातल्या 5 जणांना मी संधी देणार तेव्हा ओळखायचं. हां, या. टाळ वाजवतायत. अभिनंदन, बरोबर ओळखलं तुम्ही. तुम्हाला लक्षात आलं होतं? हो. चला, हे बक्षीस तुम्हाला मिळालं. हां, थँक्यू. बरं, यांनी हे चित्र काढलेलं आहे. तुम्हाला हे दाखवणार आहे, कारण एकमेकाच्या मदतीने सगळं होत असतं. तुम्ही फक्त
याच्यात काही बदल करायचा असेल तर करू शकता. ओके. पाच जणांना संधी आहे, तुम्ही सांगा. बेडूक. पण खरं सांगू, भाऊजीनी काढलेला जास्त चांगला होता बेडूक. नीनाने त्याला पंख वगैरे काढले. आणखी 5 मिनिटं दिली असती ना तर त्याचं काय झालं असतं. पण अभिनंदन, हे बक्षीस तुम्ही मिळवून दिलं, कारण इतकं छान मुळातच चित्र तुम्ही काढलं. द्या. तर खा. अभिनंदन, हे बक्षीस तुम्हाला मिळालं. आता मात्र तुम्हाला बोलायचंय. मी नीना पानगावकरचा भाऊ आहे. बर. आमच्याला हे दोघांनाही एकच सूचना आहे की त्यांनी आणखीन थोडं ॲम्बिशियस व्हावं, की अजिबात रिटायरमेंटचा वगैरे विचार करू नये, ॲम्बिशियस व्हावं, त्यांचा व्यवसाय वाढवावा आणि मोठं व्हावं, ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. मी नीनाची सासू बोलते. मला काय तिच्याबद्दल आदर आहे खूप, आणि तिने आजच उत्तरोत्तर प्रगती करावी, त्याने चांगलं आनंदाने संसार करावा, एवढीच इच्छा. मी तिची मोठी जाऊ आहे. दोघेही खूप बिझी असतात. म्हणजे साधं उदाहरण म्हणजे मी बाजूच्याच बिल्डिंगमध्ये राहते, पण ते कधी माझ्याकडे येत नाही. आणि माझी जाऊ नसताना म्हणजे दीर खरं दिवाळीला एकदा माझ्याकडे जेवायला म्हणजे नाश्ता करायला तरी आलेले आहेत, पण ती तर कधीच आलेलं मला आठवत नाहीये. तर त्यांना विनंती आहे की या सगळ्या व्यवसायाबरोबर घरच्या लोकांना पण थोडंसं आपण सांभाळून घ्यावं, त्यांच्याकडे यावं, गप्पा माराव्यात. जरूर. मी सुरुवातीपासून त्यांच्याबरोबर काम करते. त्यांनी मला म्हणजे आर्थिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या सगळ्या बाबतीत त्यांनी मला सांभाळून घेतलंय. त्यामुळेच मी इतकी पुढे आली. त्यांचे धन्यवाद. बोला. मी रंजना, मी ताईंच्याच कंपनीमध्ये असिस्टंट म्हणून आहे. आम्ही तिथे सगळ्या मुलीच आहोत कामाला. आम्हाला इतकं म्हणजे भीती वाटत नाही की मॅडम आहेत किंवा आम्ही कुठेही बाहेर गेलो तर फेस कसं दुसऱ्यांना करायचं. आम्हाला त्यांनी एवढं स्वतः तर मजबूत आहेतच, परत आम्हाला पण त्यांनी तेवढंच मजबूत केलं आहे. कोणतंही दुःख येऊ दे, आम्ही एकदम कणखर उभ्या राहतो. मुली असूनही आम्ही तो जे एकदम शक्ती मिळते, हेच त्यांच्याकडनं मला प्रेरणा मिळाली. आणि त्यांनी अजून आमच्या कंपनीची भरभराट करावी. जसे आमचे सर परत आम्हाला जॉईन झालेत, त्यांचा तर फुल सपोर्ट असतो. आमच्या आयुष्यामध्ये पण म्हणजे आमच्या घरी पण काय होतं ते त्यांना पहिलं आम्ही सांगतो. आमच्या मोठ्या बहीण म्हणून आम्ही केव्हा मॅडम किंवा सर असं त्यांना मानलं नाही. आणि त्या एक आमच्या आईसारख्या, बहिणीसारख्या आमच्या पाठीशी उभ्या राहतात. हेच आम्हाला मोठं आहे. आम्हाला अक्षरशः म्हणजे घरून सपोर्ट नाही मिळत, पण त्यांच्यातर्फे आम्हाला इतकं सपोर्ट मिळतो. भले आम्ही आजारी असलो तरी असं वाटतं की आपण कंपनीमध्ये जाऊन म्हणजे आम्हाला फ्रेश वाटतं. म्हणजे कंपनीमध्ये पाय टाकल्यानंतर आम्हाला म्हणजे आपलं सेफ आहेत आपण, आणि कोणतीही काळजी नसते. असे आमच्या ताई आणि भाऊजी आहेत, त्याने आम्हाला पण बरोबर घेऊन ते सपोर्ट पुढे आहेत. हे आम्हाला खूप बरं वाटतं. किती छान बोलल्या. माझ्या मते ना सगळ्या म्हणजे कुठलेही जगभरातले किती मोठे पुरस्कार असो त्याच्याहून मोठे या दोघींच्या आत्ताच्या भावना होत्या ना, त्या जास्त मोलाच्या आहेत. कसं वाटतंय आज तुम्हाला? कृतार्थ वाटते. हो ना. आणि जबाबदारी पण आहे ती वाढली. प्रश्नच नाहीये. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? क्षमा मागायची असेल तर मी सगळ्यांचीच मागेन. सगळ्यांची मागेन की कारण थोडी जास्त मी बिझनेस आहे केलं आणि थोडं सोशल लाईफला कमी महत्त्व दिलं, तर त्याच्याबद्दल किंवा काही गोष्टींमुळे कुठला तरी राग कुठेतरी व्यक्त झाला असेल माझ्या हातनं, नाही म्हणत नाही, तर मी सगळ्यांचीच क्षमा मागेन. तुम्ही? क्षमा मी सुद्धा सगळ्यांचीच मागेन. तिच्याबरोबर मी पण थोडंफार फरफटत गेलो, नाही म्हणत नाही. थोडंसं सोशल लाईफ, थोडंसं रिलेशन सांभाळू शकलो नाही काही काही वेळेला, तर त्याबद्दल मी क्षमा मागेन. तुमच्या या कार्याला अगदी मनापासून झी मराठीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आनंदी गोपाळ यांच्या टीमकडून ही तुम्हाला एक भेटवस्तू. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. धन्यवाद. या आनंदाच्या प्रसंगी
तथास्तु पुणे यांच्याकडून वहिनींना मिळते आहे पैठणी. अभिनंदन. या दोघांनाही शुभेच्छा देऊया आणि आजचा भाग इथेच संपवूया. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.